आजच्या दिवसातील शेवटचा मॅच चला लवकरात लवकर सुरू करा. P1चं षटक असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी करणला हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय फसवा चेंडू फेकला होता त्या ठिकाणी करणने आपण बघितलं गेलं. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आहे. हा पटका बसला. झेल होणं खूप गरजेचं आहे कारण शतरक्षक आहे त्या ठिकाणी मात्र आपण चुकी करतोय. शॉर्ट लेगचा शतरक्षक होता. झेल कोणाचा सोडलाय. आज ज्याच्या बॅट मध्ये मात्र बरेचशा धावा धुमाकूळ घातलाय या मैदानात मात्र आशीर्वादने त्या आशीर्वादला इथे मात्र दुसऱ्यांदा संधी मिळते. 3 ओव्हरचा सामना आहे या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल आली आशीर्वादच्या माध्यमातून. आशीर्वादला या ठिकाणी व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ जज. परफेक्ट कॅच पाहायला मिळाली. कॅच ऑफ द टुर्नामेंट पहिल्या दिवशी. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आज मोहनचवाडी संघाचा मात्र आपण पाहतोय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण चालू आहे. पहिला आदरा सागरच्या सुरुवात लागत असताना या ठिकाणी करवले संघाला आपण पाहतोय. वासुदेव गेल्या मैदानात 3 ओव्हरचा सामना आहे. वासुदेव आहे इंडियन नंबर 3चा हा फलंदाज. वनडाऊनचा फलंदाज आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे की आपण त्या चेंडूला फेकून दिले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट मध्ये. डीपेक्षा कव्हरला चेंडू चालला. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. त्या ठिकाणी 2 धावा वासुदेवच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. तापलकावर आपण पाहिले गेले तर चांगला फटका सजावला होता त्या ठिकाणी मात्र टीम आपण पाहतोय करवले संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगल्या सरळ रेषेत गॅप मध्ये चेंडूला फेकून दिल्या. फील्ड सजीची गोलंदाजी चालू आहे. एकदा कंप्लीट केली जाते. करणच्या माध्यमातून चांगला खेळ या ठिकाणी मात्र केला जातोय अद्यापही. चार धाबा धावपलकावर आपण पाहतोय. फुल्लारलेन आशीर्वादचा झेल सोडला होता या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या झेलला इथे मात्र पूर्ण टीमला भोगावं लागतंय. शेवटच्या चेंडूवर
शेवट या ओव्हरचा गोल्ड करत असताना टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र 10 धावा या षटकाराच्या मदतीने. चला सामना चालू करा. त्या ठिकाणी आपण पाहतोय यस बॉल नवीन द्यायचा आहे का जुना? चला जुना बॉल घेतला जाईल. या ठिकाणी आपण पाहायचंय आयोजकांचे निर्णय आहेत. काय असे निर्णय तुमचे? 3 ओव्हरचा सामना आहे. तुमचा 1 ओव्हर संपलाय. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरला जर चेंडू हरवला, फुटला किंवा भिजला तर लगेचच तुम्हाला मात्र जुना बॉल दिला जाईल. सर्वांना नियम सारखे असतील याची नोंद असू द्या. मग पहिल्या ओव्हरमध्ये जर चेंडू हरवला, फुटला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. आणि दुसऱ्या ओव्हर तिसऱ्या ओव्हरला जर हरवला, फुटला, भिजला तर तुम्हाला मात्र जुनाच बॉल दिला जाईल याची नोंद असू द्या. चला पंच सामना चालू करा. पंच लवकरात लवकर सामना चालू करा. बघा जुना चेंडू जर नसला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद असू द्या. श्री जुने बॉल्स कुठे आहेत तुम्ही शोधायचे. बघा श्री जुने बॉल नाहीत. पंच थोडं थांबायचं आहे. जुना बॉल एकच आहे. अजूनही टाइम आहे. आपण नवीन बॉल घेतला तर बरं होईल माझ्या मते. कारण जुने बॉल नाही ते जुनाच आहे का? खेळा मग. हरवला तर नवीन बॉल दिला जाईल. बस नियम सर्वांना सारखे असतील याची नोंद असू द्या. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी आपण त्या चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर केले. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरी धाव सुद्धा आरामात त्या कंप्लीट केली जाते. आशीर्वादला याही मॅच मध्ये दुसऱ्यांदा संधी मिळाली. प्रत्येकी मॅच मध्ये आशीर्वादला संधी मिळते दुसऱ्यांदा. झेल सोडला आशीर्वादचा. झेल सोडल्यानंतर लगेच षटकार दाखवला. त्या ठिकाणी आपण पाहतोय फटका फसलाय. फटका फसला. बॅटची इनसाइड एज लागली. चेंडू उंच गेलाय
आणि त्या ठिकाणी मात्र शेवटच्या मुमेंटला फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन आणि थर्ड ॲक्शनला मात्र सेल सोडला जातोय आणि मात्र या ठिकाणी वासुदेवला सुद्धा मिळाल्या दुसऱ्यांदा संधी. या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. दोन धावा येतील. दोन धाव्याच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. फ्रंट फुटबॉल आले, जागा बनवली, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या मागे. हवाई सफर बिगिट मॅक्सिमम हा षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय हा फटका चांगला ऑप्स्टिकचा हा चेंडू होता. गतीमध्ये व्हेरिएशन दाखवलं, एकदा कंप्लीट केले जाते आणि फर्स्ट ॲक्शनला मात्र चेंडू उचलला होता. एक धाव येत्या. एका धावेच्या मदतीने दापल पुढे सरकेल. दापल कावर संख्या 21 धावा अद्याप लागल्या जात आहेत. 21 धावा दापलकावर. हाही चेंडू इथे मात्र गत्तीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना विनोद आपण पाहतोय चांगला चेंडू फेकी केली जाते. दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 21 धावा ऑन बोर्ड. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे आणि टिपला जातोय. झेल करंजच्या माध्यमातून संपवलाय. या ठिकाणी मात्र बॅट्समन आशीर्वादचा हा खेळ. दादा 21 धावा दाबलकावर. 2 ओव्हर समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या. या ओव्हरमध्ये कमबॅक केलं जात आहे पुन्हा एकदा. शेवटचा ओव्हर असेल. चला पंच लवकरात लवकर खेळवा. पंच आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर सामना स्पीडअप करा. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये आहे. ते मात्र नीट धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. बॅट्समन अजय आहे. अजयला आपण पाहतोय. इनिंग नंबर 4 चा हा फलंदाज. आशीर्वादने एक षटकार दाखवलाय. त्यानंतर वासुदेवने एक षटकार दाखवलाय. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. या चेंडूवर मात्र एकही धाव नाही. 2 चेंडू मागे आपण बघितले गेलं तर लाजवाब गोलंदाजी मनीष माध्यमातून आपण पाहतोय. स्लॉगर्स षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवणं गरजेचं आहे करवले संघाला. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होईल. वासुदेवला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बंटी जातोय. इनिंग नंबर 5 चा फलंदाज असेल. वासुदेव इथे मात्र बाद झाला गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय बंटी इनिंग नंबर 5 चा फलंदाज आहे. मिडल ऑर्डरची फलंदाजी आपण पाहतोय करवले संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल हवाई सफर. अजून एक षटकार बॅट्समन अजयच्या बॅटमधनं.
या षटकाराच्या मदतीने दाबलकर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 28 धावा. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. मोहाचेवाडी संघापुढे 35 ते 36 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. व्हॉट अ शॉट. घुटनट एक तमाशा देख हवाई सपार फिगिट मॅक्सिमम हा षटकार. चला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि हा चेंडू सांभाळावा लागेल. हा चेंडू इथून सांभाळावा लागेल याची नोंद असू द्या. सिरी हा चेंडू तुम्हाला सांभाळावा लागेल. हाही फटका चांगला आहे. लाजवाब स्टॉक. काय फलंदाजी. शेवटच्या 3 चेंडूवर 3 मोठे चटके. गोलंदाज मनीषला क्वालिफाय मॅच आपण पाहतोय आणि धावफलकावर धावसंख्या वेगाने फ्लाय होईल. 40 धावा ऑन बोर्ड. येणाऱ्या 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 41 धावा. 41 झालेत. 34 वर षटकार आलाय मित्रांनो. पंच जुना बॉल तुम्ही सांभाळून ठेवायचा कारण सर्वांना नियम सारखे असतील. चला बॅट्समन जा. करण लवकर लवकर बॅट्समन पाठवायचे. जा लवकर जा. मनीष आणि अजय.
चला सामना चालू करा. गोलंदाज मार्कर गोलंदाज प्रल्हादला आपण पाहतोय. सलामीची जोडी मनीष आणि अजय ही जोडी आहे. मोहाचेवाडी संघाकडनं ऑन स्ट्राईक अजय, नॉन स्ट्राईक आपण मनीषला पाहतोय. 41 धावा बनवायचे आहेत. येणारे 18 चेंडू आणि 41 धावा 13.75च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. हा फटका चांगला आहे. जसा झेल घेतला होता सागरचा तसा झेल या ठिकाणी मात्र पकडला जातोय. आशीर्वादच्या माध्यमातून काय झेल पकडला जातोय. पहिल्या चेंडूवर पहिला आदरा. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे परंतु लाईन 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 या ठिकाणी खराब आहे. हाही चेंडू चांगला आहे. हाही चेंडू चांगला आहे. लाईन चांगली आहे. आता लाईन चांगली आहे आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितली गेली तर चांगली गोलंदाजी चालू आहे प्रल्हादच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे वासुदेव. डायरेक्ट हिट दिला जाईल का? नॉन स्ट्राईक इनला डायरेक्ट हिट द्यायचा होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो बॅकअप नव्हतं. वासुदेवने स्वतःला आवरलं आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. हा फटका चांगला आहे. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी मनीषा बॅट मधनं येतोय हा षटकार. हाही फटका चांगला आहे. त्या ठिकाणी अजय आहे. अजयच्या माध्यमातून टीपला जातोय झेल. फलंदाज होईल या ठिकाणी मात्र बॅट्समन मनीषचा संपुष्टात येईल हा खेळ. हॅलो चला पंच सामना चालू करा. करण लवकर जायचं आहे मैदानात. करण आणि किरणची ही जोडी आहे. दुसरा आदरा या ठिकाणी लागत असताना टीम मोहाचेवाडी संघाला महत्त्वाचा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीचा हकदार असेल. एक षटकार आला होता. हाही फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता परंतु स्लिप झाला गेला. प्रल्हादला आपण पाहतोय त्या ठिकाणी एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने आपलं कव्हर धाव संख्या 9 धावा. 13 पूर्णांक आपण पाहायला गेलं तर
75च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं होतं. 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 41 धावा बनवायच्या आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 16 पूर्णांक 0.00च्या सरासरीने खेळ करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय टीम मोहाचेवाडी संघाला या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर विकास आहे गोलंदाज. एक फिरकीचा जादूगर आहे. विकासच्या माध्यमातून नेहमीच गोलंदाजी केली जाते. फिरकीची जादूगरी त्या ठिकाणी दाखवली जाते. निर्धाव चेंडूची सांगता येणारे 11 चेंडू आणि 32 धावा बनवल्या जातील का हा प्रश्न आहे. मोहाचेवाडी संघ चांगला खेळ केला जातोय. मोहाचेवाडी संघाच्या माध्यमातून तेवढाच चांगला खेळ या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. डायरेक्ट हिट धोक्याची घंटा होती. वाईट +1 म्हणजेच रन्स मिळतील. या ठिकाणी 2 धाबा 11 धाबा धावफलकावर. अजूनही 11 चेंडू आणि 30 धाबा बन. हॅलो हॅलो फुलटॉस चेंडू होता. या ठिकाणी मात्र लॉलीपॉप चेंडू होता. मेजवानी होती. 3 शतरक्षक येत आहेत परंतु आशीर्वादने कॉल दिला होता. हा झेल माझा आहे मी पकडेन आणि शेवटच्या मुमेंटला झेल टिपला जातोय. फलंदाज होईल या ठिकाणी मात्र किरण बाद आणि इनेट नंबर 5 चा फलंदाज मैदानात जाईल विनोद. उर्वरित समीकरणात पाहतोय त्या ठिकाणी मात्र 30 धाबा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 30 धाबा. हा चेंडू इथे मात्र पंचांची दाद मागितली जाते. इनसाइड एजची चला रिव्ह्यू कुठलाच नसेल. निर्धाव चेंडू. करवले संघ थोडं फास्टली खेळायचं. करवले संघ स्पीडअप करा. करवले संघ हा फटका चांगला आहे. सरळ रेषेत खेळला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चेंडूखाली शतरक्षक केली. त्या ठिकाणी सागर रनआउटची संधी. थ्रो थोडासा चुकीचा. लेझी क्रिकेट आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकतील. 13 धाबा. एक्केचाळीस धावा बनवायच्या. त्या ठिकाणी रोखलं जातंय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दूधार तलवार. रिव्हर्स खेळत असताना नक्कीच मित्रांनो स्वतःचा आत्मविश्वास, चेंडूवर नजर कायम ठेवणं, चेंडू आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग आणि स्वतःचा आत्मविश्वास त्या ठिकाणी मात्र झुगारावा लागतोय. या 4 गोष्टी जर सक्सेस झाल्या ना तर नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय मात्र रिव्हर्स सक्सेस होतो. परंतु ह्या फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी अजय आहे. टिपला जाईल सेल. अजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा धक्का क्रमांक या ठिकाणी लागत असताना 4था
टीम मोहाचेवाडी या संघाला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या असेल 28 धावा. चला 6 चेंडू आणि 28 धावा. थोडं फास्टली गेला. बॉलर्स आपण पाहतोय त्या ठिकाणी राजेश गोलंदाज आहे. फलंदाज बाद असेल या ठिकाणी. सुरेश लवकर जायचं मित्रा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. फटका चांगला आहे त्या ठिकाणी. गॅपमध्ये कोणी नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवण्यात यश आलंय. कव्हरचा क्षेत्ररक्षक सरकला होता आणि 3 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 3 धाब्यांत आपल्याला पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 16 धावा. येणारे 4 चेंडू आणि 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. इथून मात्र वाईट किंवा नो नाही आला ना तर 4 चेंडू 4 षटकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाहीये मोहाचेवाडी संघाला. परंतु एखादी वाईट सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देऊ शकते या मॅच मध्ये. हाही चेंडू चांगला आहे. फटका चांगला खेळायचा होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 25 धावा बनवायच्यात या ठिकाणी. टीम आपण पाहतोय या ठिकाणी नेरळ मोहाचेवाडी हा संघ. हॅलो हॅलो. वाईट चेंडू आहे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर. 3 चेंडू आणि 24 धावा. हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. आज कुठेतरी करवले संघ चांगला खेळ दाखवत असताना आणि क्वालिफाय सुद्धा लगभग झाला गेला या ठिकाणी. आई चेंडू इथे मात्र राजेशचा चांगला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू फुलाले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चौकार मिळेल परंतु या चौकाराची मात्र आत्ता काहीही उपयोग नसेल. म्हणजे चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 22 धावा. सामना या ठिकाणी जिंकला जातोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय.